हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आजच्या ब्लॉगची सुरुवात बाल्कनीपासून करत आहे. तर बघू शकतात खूप विरळ झाली आहेत बाल्कनी. बरीचशी झाडं काढलेली आहेत. कारण ह्या झाडांमुळे ना खूप मुंग्या व्हायला लागल्या होत्या. आणि काही थोडीफार झाडं ठेवली आहेत ते बघू शकतात. कुंड्यांची जी जुनी माती आहे ते ठेवली आहे तिथं. आणि बाकी बऱ्याचशा DIY केलेल्या कुंड्या टाकून दिल्या आहेत. एखाद ठेवली आहेत. आणि तुळस देखील फारच म्हणजे सुकून गेली होती, तर दुसरी लावली आहे, छोटी आहेत अजून. आणि तुम्हाला त्यामधूनही एक आनंदाची गोष्ट सांगत आहे. त्या बाल्कनीमध्ये नवीन जन्माला आलेलं आहे हे कृष्णकमळ. तर ही वेल बघा छान मोठी झाली आहेत आणि हिला पहिली कळी लागलेली आहेत, बघू शकतात. तुम्हाला दिसत असेल तर ही पहिली कळी आहेत कृष्णकमळची. तर कृष्णकमळ गावावरून जावेने आणलं होतं तिच्या मावशीकडून. कृष्णकमळचं मी मावशीकडचंच एका व्लॉगमध्ये, गावाकडच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं. त्यांच्या इथे किती छान बहरला होता. तर इथे कृष्णकमळचे तिने म्हणजे रोप आणलेलं होतं, ते लावलं तर छान बहरलेलं आहेत. सुंदर आता याचं फूल होणार आहेत. पण माझ्या आनंदाला कदाचित विरजण लागू शकते, कारण इथं खूप मुंग्या लागल्या आहेत. तर त्याच मी इथं झटकून काढत आहे. तर ह्या मुंग्या आता कळीला उमलू देणार की नाही माहीत नाही. बाकीच्या कळ्या देखील आल्या आहेत, त्या अजून खूप छोट्या छोट्या आहेत. तर इथं मी बघत आहेत की निघालेत की नाही, पण अजूनही मुंग्या होत्या. आणि इथं संध्याकाळी दूध काढत आहेत पातेल्यामध्ये, दुधाच्या कुकरमध्ये. तर आज किराणा वगैरे घ्यायला गेले होते, किराणा ऑर्डर करून आले, तर होम डिलेवरी होणार आहेत. तर दूध पण तिथूनच आणलं होतं सोबतच. पुरुष देखील दुपारी घरी येऊन गेला आहे, तर त्यालाही चहा प्यायचा होता आणि आमची वेळ झाली होती. तर तिघांचा चहा ठेवत आहेत. एरवी तो कॉफी घेतो, पण आज त्याला देखील मूड होता चहा घ्यायचा. तर चहा हिवाळ्यामध्ये हवीशी वाटते, तर मी मसाला चहा घेऊन येते हिवाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये जर साधा चहा आणला तर मग आलं वगैरे यूज करतेस. तर असं हिवाळ्यामध्ये आलं किंवा वेलची घातलेला चहा किंवा मसाला घातलेला चहा खूप छान लागतो. सगळ्यांनाच आवडतो आणि हवासा वाटतो. तर चहा प्रेमी जे आहेत ना, त्यांना तर दिवसातून किती वेळा चहा द्या ते पितातच. पण आम्ही 2च वेळा पितो, सकाळी आणि संध्याकाळी. स्वयंपाकाला लागली आहेत, कणिक वगैरे मळून झाकून ठेवली आहेत. आणि तोपर्यंत खोबरं खिसणार आहे, जे मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं, ओलं नारळाचं जे सुकवलेलं होतं ते. पण लक्ष गेलं बाहेर, तर बाहेरचं बघा तुम्ही दृश्य बघू शकतात, किती सुंदर दिसत आहे. तर मला खूप आवडलं, तर मी लगेचच व्हिडिओ केला आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सूर्यास्ताची वेळ, सूर्य अस्त झालेला आहे आणि त्याची लालिमा अजूनही आकाशामध्ये आहे. तर असं लाल, थोडंसं गुलाबी, पिवळसर असं काही हे दृश्य आहे. सुंदर असा आकाश झालेला आहे. खूप सुंदर वाटत होतं हे बघून. आणि खोबरं वगैरे मी खिसून घेतलेलं आहेत पूर्ण परातीमध्ये. आणि असे जे डबे असतात ना, ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे येतात, जेव्हा आपण मॉलमधून किंवा एखाद्या मार्टमधून आणतो, तर हे असे डबे आम्ही राखून ठेवतो. तर त्यामध्ये हे खोबरं खिसून आणि मी फिल करून दिलं आहेत, भरून ठेवलेलं आहेत. थोडं खोबरं काढून ठेवलं आहे भाजीसाठी. आणि आता हे दोन्ही कंटेनर मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहेत, कारण बाहेर मग असंही साधं जे खोबरं आपण आणतो सुकं, ते खराब होतेच, म्हणून फ्रीजमध्येच ठेवते मी बऱ्याचदा खोबरं. तर इथं बघा मी फ्रीझरमध्ये ठेवत आहे. तर माझ्या बऱ्याचशा वस्तू तुम्हाला दिसत असतील ना फ्रीझरमध्ये. तर असं खोबरंहीसुद्धा मी तिथं ठेवलं आहे. बाजूला तूप आहे, ते दिवाळीच्या लाडूच्या नंतरनं उरलेलं तूप आहे, जे आता उपयोगी पडणार आहे पुढे. आणि किराणा आलेला आहे, होम डिलेवरी झाली आहे. तर मिस्टर एक एक वस्तू चेक करत आहेत. मी कधीच एवढं चेक करत नाही, कारण आपल्या लक्षात येतं की आपण काय काय घेतलेलं आहे. आणि त्या वस्तू एक नजर जरी फिरवली ना आपण, तर लगेच लक्षात येतं. पण आपल्याला सवय असते, माणसांना सवय नसते. तर ते बसले आहेत चेक करत. आणि आता मी भेटत आहेत संडेला, म्हणजे रविवारी दुसऱ्या दिवशी. तर इथं पोहे केले आहेत छान गरमागरम. आणि पूर्वेश आणि त्याच्या पप्पांना खूप आवडतात पोहे, तर त्यांना अगदी मोठ्या डिशमध्ये दिलेत नाही, मी एक छोट्या डिशमध्ये घेतला आहेत, कारण मला फारसे पोहे आवडत नाही, ॲसिडिटी होते. आणि आज वेअर केली आहे साडी, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावी. तर अशी छान जॉर्जेटची साडी नेसली आहेत. आणि त्यावर हे जे ब्लाऊज घातलं आहे ना, हे ऑनलाईन घेतलं होतं. हे रेडीमेड ब्लाऊज आहे, लायक्राचं.
खूप कम्फर्टेबल आणि खूप छान आहे. तर दिवसभर मी या साडीमध्ये होते, पण कुठंच मला असं इचिंग वगैरे झाली नाही. आणि बघा आता स्वयंपाकाला लागले आहे. तर संडे स्पेशल म्हणून काय करायचं, तर अंडा करी करण्याचा विचार केला आणि मिस्टरांनी अंडी आणून दिली, स्वच्छ धुवून घेतली आणि मग आता त्यांना बॉईल करायला टाकत आहेत. तर अंडी आणल्यानंतर ना आधी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतरच बॉईल करायची. थोडं मीठ घातलं आहे जेणेकरून टरफलं लगेच निघतील. आणि अगदी मीडियम गॅसवर ते ठेवून दिलं आहे. आणि इथं मसाल्याच्या तयारीला लागले आहेत. तर कांदे घेतले आहेत 4 मध्यम आकाराचे. आणि नेहमी मी असं कटिंग वगैरे करताना एखादी प्लेट किंवा अशी टोपी किंवा पिशवी वगैरे असं ठेवून देते, म्हणजे जेणेकरून सगळा कचरा मी त्यात गोळा करते, कचऱ्याचा पसारा होत नाही आणि मग नंतर आपल्याला आवरायलाही त्रास होत नाही. तर कांदा वगैरे मी असा उभा चिरून घेतला आहे आणि त्याला तव्यावर ते शेकायला ठेवलेला आहे. आणि लसूणसुद्धा आता सोलून घेत आहे. लसूण, आलं, लसणाचे मी 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत आणि बघितले 4 कांदे घेतले आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे. तर बघा कांदा अशा प्रकारे मी तेल घालून भाजून घेतला आहे छान प्रकारे. तर अशा पद्धतीने जर भाजला तर आपल्या मसाल्याला, आपल्या ग्रेव्हीला खूप छान रंग येतो आणि टेस्टही खूप छान लागतो. तर कांदा कधी कच्चा न टाकता अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा लाल ग्रेव्हीसाठी. आणि इथं कांदा झाला आहे भाजून. आणि त्यानंतर एक खोबरं मी घालत आहे. तर हे खोबरं जे मी आता सांगितलं मगाशी की ते आदल्या दिवशी मी संध्याकाळी खिसून ठेवलं होतं, तर हे असं पटकन कामात येतं. तर असं मी सामानामध्ये सुद्धा खोबरं आणलेलं आहे मागच्या, ते अजूनही आहे, पण आधी हे खोबरं मी यूज करून घेणार. तर इथं खोबरं देखील रंग बदलेपर्यंत इथं भाजून घेणार आहे. तर लाल ग्रेव्हीमध्ये खोबरं टाकायलाच पाहिजे, त्याने ग्रेव्हीची चवही वाढते आणि रंगही छान येतो. तर इथं मी खोबरं भाजून टाकलेलं आहे. लसूण पाकळ्या आणि हे आलंसुद्धा ह्याच मसाल्यामध्ये घालून घेत आहे. त्यानंतर इथं मी थोडं 1 चमचा धने, अख्खे धणे आणि अख्खे जिरे घालून भाजून घेणार आहेत. तर त्यांचा सुगंध येईल तोपर्यंत त्यांना छान असं खरपूस आपण भाजून घेऊया आणि तेही त्याच मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर असं एक एक आपण हे अशा वस्तू घेणार ना, तर छान असं गावरान मसाला तयार होतो अंडा करीसाठी. तर खूप टेस्टी झाली होती अशी अंडा करी. आणि हे जिन्नस तुम्ही टाकायलाच पाहिजे ह्या करीमध्ये. माझ्या पद्धतीने कराल तर खूप टेस्टी होईल ही अंडा करी तुमची. तर इथं 1 चमचा मी खसखस घालत आहेत. नुकतंच आलेलं पॅकेट फोडलं आहे कारण खसखससुद्धा संपली होती. तर इथं 1 चमचा खसखस घातली आहे आणि तिला पण रंग बदलेपर्यंत छान भाजून घेत आहे. तर बघू शकता तिचा रंग बदलला आहे आणि अशा पद्धतीने आता त्याच मसाल्यामध्ये मी घालून घेतला आहे. 1 चमचा पांढरे तीळ घेत आहे. हे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत तीळ उडत नाही तोपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे. आणि तीळ भाजल्यानंतर आपला हा सगळा मसाला एकत्र करून बघा मी ताटामध्ये ठेवला आहे. आणि आता ना थोडा खडा मसाला घेत आहेत, खडा गरम मसाला. यामध्ये 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी आणि दालचिनीचं तुकडं घेणार आहे. तर जेवढी ग्रेव्ही आहे त्या हिशोबाने खडा मसाला घेऊ शकतात. जास्त क्वांटिटी असेल तर जास्तीचं घेऊ शकतात. तर मी थोडंच घेतलं आहे इथं. आणि तमालपत्र बघू शकतात. इथं माझे तमालपत्रसुद्धा संपले होते. सामानामध्ये आत्ता जस्ट आणलेले आहेत. तर पॅकेट फोडून आणि तमालपत्र काढून घेतलं आहे. तर ते फोडणी देताना घालणार आहे. तर बघा मसाला देखील छान आपण भाजून घ्यायचा आहे तव्यावर. आणि हा देखील यामध्येच मी बारीक करून मिक्स करून घेणार आहे. आणि मिरची पावडर घेतली आहे. छोटे चमचे जे असतात ना मसाल्याचे 3 घेतले आहेत. तर जर तुम्ही पोहे काढण्याचा चमचा म्हणणार ना तर तो 1.5 चमचा. आणि 1 चमचा मी हळद घेतली आहे. आणि धने पावडर इथंसुद्धा मी घेत आहे थोडंसं. तर हा जो मसाला आहे, ही जी पेस्ट आहे ना, याला थोडासा थिकनेस येईल म्हणून मी धणे पावडर घेतली आहे. कारण फक्त मिरची पावडर जर तेलामध्ये घातली तर ती लगेचच करपून जाईल, म्हणून थोडीशी धणे पावडर आणि हळद घातली आहे. आणि हा जो मसाला आहे त्याचीसुद्धा मी आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहेत. अंडे देखील बॉईल झाले आहेत आणि त्यांना काढून घेत आहे मी. पटकन टरफलं निघून जातात जर मीठ टाकून आपण बॉईल केले तर. मसाला वगैरे गार होत होता आणि अंडी गार होत होती तोपर्यंत मी तर भात लावत आहेत. तर जिरा राईस बनवत आहेत. अशा ग्रेव्हीच्या भाजीला किंवा नॉनव्हेजसोबत तर राईस हवाच हवा.
तर इथं कुकरमध्ये तूप घातलं आहे आणि त्यामध्ये थोडं जिरं घातलं आहे आणि धुतलेले तांदूळ इथं घालत आहे. तर तुम्ही जेव्हा जिरा राईस बनवतात तेल घालू शकतात, पण कधी तूप किंवा मग बटर घालून पहा, त्याचा टेस्ट चेंज होतो आणि खूप छान लागतो. इथं गरम पाणी ठेवलं होतं, ते हिशोबाने मी घालत आहे आणि मीठ घातलं आहे स्वादानुसार. आणि आता याच्यात 2 शिट्या मी काढून घेणार आहेत. भात लगेचच होईल. आज मी बासमती राईस यूज नाही करत आहेत, माझे जे रेग्युलर जे राईस आहेत तेच मी यूज करत आहेत, वडा कोलम. आणि इथं भाजीला सुरुवात केली आहे. तेल घातलं आहे, त्यामध्ये तमालपत्र जिरं घातलं आहे आणि जी मिरचीची पेस्ट करून ठेवली होती तिखटची ती घातली आहेत. तर तिला छान मिक्स केली तेलामध्ये आणि जी वाटण केलं, जे पूर्ण जो मोठा मसाला केला होता म्हणजे जास्त प्रमाणामध्ये, तो वाटून घेतला आहे आणि तो सुद्धा यामध्ये घातला आहे. तर याला झाकण ठेवून एक 2-3 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. मध्ये मध्ये ना हलवत राहायचं, मसाला खाली लागू शकतो. आणि छान असं मी मिक्स करत जाते आणि झाकण ठेवत जाते. आणि आता इथं मी जे मिक्सरमध्ये थोडा काही मसाला लागलेला होता तो पाणी घालून हलवून टाकून दिला आहे. परत 2-3 मिनटं मी झाकण ठेवून होऊ दिलं होतं आणि मग मी काश्मीरी लाल मिर्च आणि कसुरी मेथी घातलेला आहे, कारण कसुरी मेथी लाल ग्रेव्हीमध्ये तुम्ही घालायलाच पाहिजे, छान टेस्ट येतो. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि छान असं ढवळून घेतलं आहे. आणि याला झाकण ठेवून आता छान 5 मिनटं हा पूर्ण मसाला मी होऊ देणार आहे, त्याला तवंग सुटेल तोपर्यंत. आणि बघू शकता छान आपला मसाला झालेला आहे. इथं थोडा मसाला मी बाजूला करत आहे, कारण इंगळे साहेब अजिबात नॉनव्हेज खात नाही, त्यांना अंडीसुद्धा चालत नाही आणि आम्ही दोघं मायलेकं खातो, म्हणून आमच्यासाठी आता ही अंडी मी या उरलेल्या मसाल्यामध्ये घालत आहे. तर त्यांच्यासाठी व्हेज भाजी होणार आहे त्या मसाल्यामध्ये आणि आम्हालाही अंडा करी. तर अंडी बघा घातली आहेत आणि यांना हलक्या हातानेच मी ढवळत आहे आणि फार काही त्यांना मी वर खाली करणार नाही आहे. आणि नंतर याला हवी तेवढी ग्रेव्ही गरम पाणी घालून करून घेत आहे, बघू शकतात. आणि छान याला आता बॉईल येऊ देणार आहेत, खळखळून उकळी येऊ देणार आहे. मीठ आणि कोथिंबीर वगैरे घालणार आहे. तर मीठ जो घालण्याचा व्हिडिओ मिस झाला, शूट नाही करता आलं. आणि आता कोथिंबीर घालत आहे आणि बघा छान अशी उकळ आलेली आहेत. तर मसाला त्यामध्ये मुरायला पाहिजे म्हणजे त्या. आणि हां, मी अंडी मधून 2 भाग करून टाकली आहेत. बरेच जण फक्त कट लावून टाकतात, पण त्यामध्ये मसाला जात नाही, मसाला वेगळा आणि अंडी वेगळी लागतात. तर असं मी कट करून 2 भाग करून टाकले आहेत, तर छान ग्रेव्हीला चव येते, छान होते. आणि भाजी बघू शकतात अंडाकरी रेडी झालेली आहेत, किती सुंदर तवंग आलेला आहेत, बघू शकतात. आणि बघा आपल्या अंड्यांना छान मसाला लागलेला आहे. तर इथं मी आता सर्व करत आहे. कशी वाटली माझी अंडाकरीची रेसिपी? आजचा पूर्ण व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बरं का. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.